नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्यामधल्या पोर्शे कार अपघात प्रकरण महाराष्ट्राच्या एकूण व्यवस्थेवर सध्या प्रश्नचिन्ह बनून उभं ठाकलंय. महाराष्ट्राचं पोलीस खातं असेल, आरोग्य खातं असेल, परिवहन खातं असेल, एक्साईज खातं असेल किंवा महाराष्ट्राच्या विधिमंडळातले आमदार आणि मंत्री असू देत, या सगळ्यांच्या फक्त कार्यक्षमतेवरच नाही तर हेतूंवरच शंका उपस्थित करणारं हे सगळं प्रकरण आहे. पण संशयाच्या आणि आरोपांच्या केंद्रस्थानी राहिलेत ते पोलीस, विशेषतः पुणे पोलीस. पोर्शे अपघात प्रकरणामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून ते कॉन्स्टेबल पर्यंत प्रत्येकानं जे काही केलंय त्यानं या खात्याच्या अब्रूची लखतरं अक्षरशः वेशीवर टांगली आहेत. एकीकडे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केली म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, पण पोलिसांवरची कारवाई फक्त निलंबनाची आहे. मग अशा प्रकरणामध्ये फक्त निलंबनाची कारवाई पुरेशी आहे का, योग्य आहे का? निलंबनाच्या कारवाईनं पोलीस खातं नेमकं काय साध्य करणार आहे? पुरावे समोर येणारच नाहीत याची खुलेआम तजवीज करणाऱ्या पोलिसांवर सरळ सरळ गुन्हे का दाखल केले जात नाहीयेत? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये. माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर आता आपल्यासोबत या कार्यक्रमात असणार आहेत. त्या अगोदर आपण पाहूयात या संपूर्ण प्रकरणानं उपस्थित केलेले एनडीटीव्ही मराठीचे काही सवाल. प्रश्न पहिला, जो न्याय आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना लावला गेला तोच न्याय महाराष्ट्राच्या पोलिसांना का लावण्यात आलेला नाहीये एकाच प्रकरणामध्ये? पोलिसांनी जर कर्तव्यामध्ये कुचराई केली असेल तर फक्त निलंबनाची शिक्षा का? सवाल तिसरा, पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक का केली जाऊ नये? सवाल चौथा, नियंत्रण कक्षाला माहिती न देणं हा गंभीर गुन्हा नाहीये का? सवाल पाचवा, आरोपीच्या मेडिकल चाचणीला उशीर करणं याचाच अर्थ पुरावे लपवण्याचा प्रयत्न करणं हा गंभीर गुन्हा नाहीये का? गुन्हा गंभीर असताना आरोपीला जाणून बुजून सौम्य कलम का लावण्यात आली? सौम्य कलम लावून आरोपीला सोडणं हाही गुन्हा नाहीये का? आरोपीला 5 स्टार ट्रीटमेंट देण्याबद्दलचे आरोप झाले, या आरोपांची चौकशी होणार होती, चौकशीचं काय झालं? पुण्यामधल्या पोलीस ठाण्यामधलं सीसीटीव्ही फुटेज इतक्या आरोपांनंतर बाहेर का येत नाहीये? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले गेलेत का? फक्त खात्याअंतर्गत कारवाई का होतीये, आयपीसी नुसार कारवाई का होत नाहीये? खरं तर पोलीस खात्यामध्ये जेव्हा एखादा गुन्हा होतो त्यावेळेस त्या गुन्ह्याला काय शिक्षा असावी याची तरतूद कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. मात्र या तरतुदीचं पालन होतं का हा प्रश्न या घटनेच्या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झाला. काय असते गुन्हा लपवण्याची शिक्षा जेव्हा एखादा पोलीस अधिकारीच हे कृत्य करतो? कोणत्याही घटनेमध्ये जेव्हा गुन्हा लपवला जातो त्यावेळेस कलम 201 अंतर्गत कारवाई केली जाते, ज्यामध्ये गुन्ह्याचं स्वरूप असतं पुरावा गायब करणं, खोटी माहिती देणं आणि गुन्हा माहीत असूनही गुन्हेगाराला वाचवणं. जर असा गुन्हा करण्यात आला असेल तर 7 वर्ष तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा केली जाते. आणि जर गुन्ह्याची शिक्षा जन्मठेपेची असेल तर पुरावे लपवण्यासाठी 3 वर्ष आणि दंड अशी शिक्षा कायद्यामध्ये अंतर्भूत आहे. कलम 212 अंतर्गत गुन्हा असतो गुन्हेगाराला आश्रय देणं. अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये 5 वर्ष शिक्षा आणि दंड होऊ शकतो. गुन्हा जर जन्मठेपेचा असेल तर 3 वर्ष शिक्षा आणि दंड होऊ शकतो. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर आता आपल्यासोबत आहेत. दीक्षित सर, स्वागत आहे तुमचं या चर्चेमध्ये. माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? येस येस, तुमचा आवाज पोहोचतोय माझ्यापर्यंत. मी प्रश्न बरेच वाचून दाखवलेले आहेत. कदाचित त्यातले काही प्रश्न तुम्हाला चीड आणणारे असतील, काही प्रश्न राग आणणारे असतील, पण दुर्दैवानं हे सगळे प्रश्न आपल्याला एका घटनेच्या निमित्तानं उपस्थित करावे लागतात. तुम्ही हे प्रकरण गेले आठवडाभर पाहता, तुम्हालाही असं वाटत नाहीये का की जर आरोग्य अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कुचराई केली म्हणून त्यांना शिक्षा होते, मग तोच न्याय पोलिसांना का लागू होत नाहीये? याच्यामध्ये काय आहे की पोलीस असेल, आरोग्य अधिकारी असतील किंवा जेजेबीचे जे सदस्य होते ते असतील किंवा आरटीओ असतील किंवा
एक्साईजचे अधिकारी असतील, हम्म, त्याला कोणालाही वेगळा न्याय लावू शकतच नाही. त्या बरोबर. सगळ्यांना एकच न्याय लागणार आहे. हम्म, आणि त्यासाठी ह्या संबंधीची उच्च चौकशी ही अपेक्षित आहे. हम्म, आता आपण जे अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत, हम्म, तर त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्यांच्या विरुद्ध आरोप आहेत त्यांच्याकडेच ही चौकशी द्यावी हम्म. का अन्य एखाद्या एजन्सीनी ती चौकशी करावी. ओके. त्यात मला असं वाटतं की शासनाने या संबंधी हा जो गुन्हा आहे हम्म, हा जर सीआयडी कडे तपासाला दिला हम्म, तर हे जे सगळे आपले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं ही मिळू शकतील हम्म, आणि त्यांना योग्य न्यायही मिळू शकेल. हम्म. पण याच्यामध्ये मग बऱ्याच वेळेला पोलिसांकडनं असंही म्हटलं जातं की एखाद्यानं चूक केली, एखाद्याकडनं गुन्हा दिला तर मग संपूर्ण खात्यावर अविश्वास का सरकार दाखवतं? नाही, त्यात अविश्वासाचा प्रश्न नाहीये. हम्म. ज्याच्याबद्दल असं आहे की ट्रान्सपरन्सी पाहिजे, लोकांचा विश्वास जे काही चाललंय त्याच्याबद्दल असणं अपेक्षित आहे. बरोबर. आणि तो अपेक्षित असल्यामुळे त्याच विभागाने चौकशी करण्यापेक्षा हा जर तपास सीआयडी कडे दिला गेला तर मला असं वाटतं की त्याला न्याय मिळेल, लोकांचाही विश्वास बसेल. कारण ह्याच्यामध्ये अनेक संशयास्पद अशा स्थिती प्रत्येक ठिकाणी घडलेल्या दिसत आहेत. हम्म, मग त्याच्यामध्ये कोणीतरी तिथले लोकप्रतिनिधी रात्रीच्या वेळेला पोलिसांकडे जातात, हम्म, त्यांना काही सांगतात, डॉक्टरांना वारंवार फोन करतात. जे जेजेबीचे सदस्य आहेत त्यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अशा प्रकारचं त्यांचं वर्तन दिसतंय हम्म, की जे त्यांनी संपूर्ण प्रोसिजरच्या विरुद्ध जाऊन कारवाई केलेली आहे. आणि जे बाकीचे आरटीओ आहेत त्यांचा काही पोलिसांशी संपर्क नाही. हम्म. जी गाडी बेकायदेशीर रस्त्यावरती फिरतीये किंवा एक्साईजचा जो काही रोल आहे तो एक्साईजचा सुद्धा रोल पूर्णपणे 18 वर्षाच्या किंवा जो मुलगा संज्ञान नाही आपण असं म्हणतो तर त्या मुलाला त्या बारमध्ये प्रवेश मिळतो, तिथे तो दारू पितो. हे सगळेच ज्या ह्या एजन्सीज आहेत त्या सगळ्यांच्या बद्दलची चौकशी पूर्ण होऊन एक संपूर्ण या एजन्सीज बद्दल चौकशी अपेक्षित आहे. या सगळ्यामध्ये सर एक प्रश्न आहे, तो गेल्या काही दिवसांपासून आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये. तो प्रश्न असा आहे की पोलीस अधिकारी त्यांच्या जेव्हा त्यांना कळलं की हा गुन्हा घडलाय किंवा अशा प्रकारची घटना घडली तेव्हा ते त्या जागेवर पोहोचले. त्यांच्याकडनं पहिल्यांदा अपेक्षित होतं, अर्थात हे पुणे पोलीस आयुक्तांनीच दिलेली माहिती आहे, त्यांच्याकडनं अपेक्षित होतं की त्यांनी नियंत्रण कक्षाला कळवायला हवं होतं, जे त्यांनी केलं नाही. आणि त्यानंतर जे काय झालं त्यातल्या बऱ्याच गोष्टी आता तुम्ही सुद्धा नमूद केल्यात. आरोपीला त्यांनी वेळेवर नेलं असतं तपासणीसाठी आणि ते ब्लड सॅम्पल्स बदलले गेले नसते तर कदाचित आपल्याला आत्ताच कळू शकलं असतं की त्या आरोपीनं मद्यप्राशन केलं होतं की नव्हतं. या सगळ्या गोष्टी जरी जाणून बुजून आम्ही पुरावे नष्ट केलेले नाहीत असं जरी पोलीस म्हणत असले तरी त्यांच्याकडनं जे काही झालेलं आहे, जो वेळकाढूपणा झालेला आहे तो पुरावे नष्ट करण्याचाच भाग आहे. मग या पोलिसांवर याच आरोपाखाली कारवाई व्हायला नको आहे का, गुन्हे दाखल व्हायला नको आहेत का? असं आहे की सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्स प्रमाणे ज्या ठिकाणी जेव्हा एखादा अपघात होतो त्यावेळेला सर्वप्रथम कोणीही असो तिथे जे कोणी त्यातले इंज्युअर्ड किंवा दुर्दैवाने जर मृत्यू झालेले असतील तर त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं हे सगळ्यात प्रथम कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडल्यानंतरच मग जे कोणी तिथे जे काही वाहन असेल त्या वाहनाचे पंचनामा करणे, त्याच्याबद्दलचा गुन्हा दाखल करणे त्यानंतरचा प्रोसिजर आहे. गुन्हा दाखल करणं हा महत्वाचा मुद्दा आहेच, परंतु सगळ्यात जास्ती महत्वाचा मुद्दा आहे की जे काही बळी असतील त्या बळींना योग्य मेडिकल ट्रीटमेंट देणं आणि ती त्यांना मिळणं हे सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. कारण FIR हा काय असतो की तुम्ही थोड्या वेळाने जरी रजिस्टर केलात तरी त्याच्याने विशेष फरक पडत नाही. एक तुम्हाला समजा ठीक आहे कारण तुम्ही सांगू शकता आम्ही आधी हॉस्पिटलमध्ये त्या माणसांना नेलं होतं, नंतर मग आम्ही FIR रजिस्टर केला, तर त्याला कोणी न्यायालय आक्षेप घेत नाही. त्यामुळे FIR हा किती वाजता दाखल झाला वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत या माझ्या मते न्यायालयाच्या दृष्टीने फारशा तशा महत्वाच्या नाहीये. मुख्य मुद्दा आहे की अपघात झाला हे कळल्यानंतर पहिल्यांदा कोणाला कळलं की जे फर्स्ट रिस्पॉन्डर्स आपण ज्याला म्हणतो त्यांनी ताबडतोब अँब्युलन्स बोलावून ते जे कोणी 2 मुलं होती त्या मुलांना ताबडतोब काही मेडिकल ट्रीटमेंट शक्य होती का आणि त्यांना योग्य तो जो काही मेडिकल रिस्पॉन्स द्यायला पाहिजे त्यासाठी संबंधित हॉस्पिटलकडे त्यांना नेलं का, तर त्याच्यामध्ये काही दिरंगाई झालेली आहे हे पहिल्यांदा आधी पाहणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर मग कोण ड्रायव्हर होता, त्याच्यावरती कोणत्या कलमांनी गुन्हा दाखल करायचा हे मुद्दे त्याच्यानंतरच आहेत.
नाही, पण हा जो मुद्दा आहे की एखाद्या आरोपीनं मद्यप्राशन केलेलं आहे हे सकृत दर्शनी जर पोलिसांना दिसत असेल तर ते मेडिकली प्रूव्ह करण्यासाठी त्याची लवकरात लवकर टेस्ट होणं गरजेचं आहे. त्या टेस्टला विलंब करणं हे एक प्रकारे गुन्हा लपवण्याचा किंवा त्या गुन्ह्याचे पुरावे कमी करण्याचा प्रकार नाहीये का? नक्कीच हा चौकशीचा भाग आहे. आणि हे चौकशीमध्ये म्हणून मी म्हणलं की ही जी चौकशी आहे ती त्याच विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्यापेक्षा तिला जर शासनाने जर डायरेक्शन्स दिल्या की हा तपास हा सीआयडी कडे देण्यात यावा तर ते जास्त योग्य होईल. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर लगेचच आपल्याला त्या चौकशीनंतर मिळू शकतील. आणि यानंतरचा प्रश्न आहे सर, म्हणजे हेतूंवर प्रश्न उपस्थित करणारा, जेव्हा की सर्वसामान्यांकडनं, सामाजिक कार्यकर्त्यांकडनं, लोकप्रतिनिधींकडनं आरोप झाले की अमुक एक आरोपी आहे तो पैशानं बलवान आहे आणि म्हणून त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी एक लोकप्रतिनिधी त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसले, ते रात्रभर तिथे होते, त्यांनी पोलिसांवर दबाव आणला. खरं तर हे आरोप फार गंभीर आहेत. मात्र हे आरोप मुळात मान्य करायला की ते लोकप्रतिनिधी आले होते त्याला काही तास पोलिसांनी घेतले आणि त्यानंतर आजपर्यंत माहीत नाहीये की त्या पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय झालं. जर इतकं गंभीर आरोप होत असतील तर आतापर्यंत पोलिसांनी या संदर्भात शहानिशा करून ते सीसीटीव्ही फुटेज जाहीर करायला काय हरकत होती? नक्कीच नक्कीच. कारण असं आहे की आपण म्हणलं त्याप्रमाणे याच्यामध्ये सीसीटीव्ही आहे आणि त्याचं रेकॉर्डिंगही झालेलं असणार. हो, तर ते जे काही रेकॉर्डिंग आहे ते पाहून या नेमकं त्या ठिकाणी काय प्रकार झाला तो कोणालाही न वाचवता, जसं आता माननीय मुख्यमंत्र्यांनी डायरेक्शन्स दिलेले आहेत की जे कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतील, मग त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील किंवा आणखीन कोणी असतील तर त्यांच्यावरती सुद्धा तुम्ही कठोर कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी आजच दिल्याचं आपल्याला कल्पना आहे. तर मला वाटतं की त्याच्यातलं जे सत्य आहे ते सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही आणि जे संबंधित आहेत त्यांच्यावरती नक्कीच कारवाई होईल. आता एक प्रश्न आणखीन की या सगळ्या संबंधित गुन्ह्यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. आमच्या माहितीसाठी सांगा की पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची जेव्हा कारवाई होते त्यावेळेस त्यांची शिक्षा नेमकी काय असते, काय त्यांच्या एकूण सर्व्हिसवर परिणाम होतो आणि याच अधिकाऱ्यांवर जर आयपीसी नुसार कारवाई झाली तर काय होतं? हे मुद्दा हे दोन्ही वेगवेगळे आहेत. कसं आहे की निलंबन हे प्रशासकीय कारवाई आहे आणि आयपीसी प्रमाणे गुन्हा दाखल होणं ही फौजदारी कारवाई आहे. बरोबर. आता आपण एखाद्या अधिकाऱ्याला निलंबन का करतो तर त्या संबंधित जे काही चौकशी करायची आहे त्या चौकशीमध्ये त्यांनी ढवळाढवळ करू नये आणि जे कोणी त्यातले साक्षीदार असतील किंवा जे काही इतर लोक असतील तर त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव त्यांनी आणू नये आणि एक निष्पक्षपाती चौकशी व्हावी त्याला मदत करण्यासाठी म्हणून त्या अधिकाऱ्याचं निलंबन केलं जातं. आणि हे जे निलंबन आहे हे पुढे जी चौकशी होईल त्या चौकशीनंतर काय कारवाई होईल त्याच्यामध्ये ते त्याप्रमाणे कारवाई केली जाते. ती कारवाई डिपार्टमेंटल इन्क्वायरी असू शकते, त्याच्यामध्ये ज्याला आपण मेजर पनिशमेंट म्हणतो तशा प्रकारची मेजर पनिशमेंट त्यात दिली जाऊ शकते. तर आता आपण जसं सांगितलं की जर ज्याला डिरेलिक्शन ऑफ ड्युटी म्हणजे तुम्ही कर्तव्यामध्ये काही कुचराई केलेली आहे असं जर आढळलं तर त्याच्यासाठी मेजर पनिशमेंट म्हणजे त्याला खात्यातून कमी करणं किंवा त्याच्यासारख्याच्या काही ज्या मोठ्या शिक्षा म्हणतो तशी मोठी शिक्षा त्याला होऊ शकते. आणि जी आयपीसीची कारवाई आहे ती आयपीसीची कारवाई म्हणजे काय असतं की एक फौजदारी कारवाई आहे आणि त्याच्यामध्ये न्यायालयाकडनं जर समजा परवानगी पाहिजे असेल तर परवानगी घेऊन किंवा जर जास्ती कॉग्निजेबल गुन्हा असेल तर त्या कॉग्निजेबल गुन्ह्यामध्ये पोलीस कारवाई करतात आणि त्या संबंधी मग पुढे चौकशी करून जो काही अहवाल असेल तो न्यायालयापुढे सादर करतात. तर याच्यामध्ये सर मग असं होतं की कोण अधिकारी असतात जे हा निर्णय घेतात की या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करायची की या अधिकाऱ्यावर आयपीसी नुसार कारवाई, याचा निर्णय कोण घेतं, राज्य सरकार की खातं? नाही, हे खातच घेणार. याच्यामध्ये कसं आहे की जे सक्षम अधिकारी आहेत त्याला नेमलेले त्या ठिकाणी जे सक्षम अधिकारी आहेत त्यांच्या वरिष्ठ जे आहेत त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जर असं प्राथमिक चौकशीमध्ये आढळून आलं की ह्या अमक्या अधिकाऱ्यांनी काही त्या ठिकाणी जे आरोपी आहेत त्या आरोपींना मदत केलेली आहे किंवा पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केलेला आहे तर आपण आता जी काही आयपीसीची कलमं सांगितली त्या आयपीसीच्या कलमांप्रमाणे सुद्धा त्यांच्यावरती कारवाई व्हायला ही त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी कसरणार नाहीत आणि ती नक्कीच कारवाई केली जाईल. बर. ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. निकम सर, स्वागत आहे आपलं चर्चेत. नमस्कार.
नमस्कार. मला कल्पना नाही की तुम्ही आधीची चर्चा ऐकलीत की नाही, की प्रवीण दीक्षित सरांनी मांडलेले मुद्दे. नाही, मी ऐकली नाही. बर मी आता जॉईन झालो. कर काय मला ऐकली नाही मी. बर प्रवीण दीक्षित सरांनी जे मुद्दे मांडले त्याच्यातला सार मी तुम्हाला फक्त सांगते. मूळ मुद्दा असा आहे की जर आरोग्य अधिकाऱ्यांवर IPC अंतर्गत कारवाई होतीये या प्रकरणातल्या, पुणे पोर्शे अपघात प्रकरणातल्या, तर मग तशीच कारवाई कर्तव्यात कसूर केलेल्या पोलिसांबद्दल का होत नाहीये? त्यांना फक्त निलंबनाचीच कारवाई का केली जाते? मग याबाबत या दोन्ही कारवाया कोण करतात, त्याचे अधिकार कुणाकडे असतात, या सगळ्याची माहिती आता सरांनी दिली आहे. कायदेतज्ञ म्हणून कायद्याच्या क्षेत्रात वावरत असताना तुमचं काय मत आहे? या पोलिसांवर IPC अंतर्गत कारवाई व्हायला हवी की नको? नाही, पहिल्यांदा मी ही बाब स्पष्ट करतो की निलंबन म्हणजे काही त्याला असा विशेष गुन्हा मानला जात नाही. कारण निलंबन म्हणजे प्राथमिक चौकशीमध्ये सकृतदर्शनी काही दोष आढळून आल्यास किंवा उणिवा कर्तव्यात आढळून आल्यास त्याला सस्पेंड करण्यात येतं. पण सस्पेन्शन इज नॉट अ पनिशमेंट असं वेळोवेळी न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. आता आपला जो प्रश्न आहे की डॉक्टरांना दोषी ठरवलं म्हणून पोलिसांना का नाही, ही तुलना होऊ शकत नाही. याला कारण असं आहे की डॉक्टरांवरती स्पेसिफिक चार्ज असा आहे की आरोपीला टू स्क्रीन द ऑफेंडर फ्रॉम द लिगल पनिशमेंट. याचाच अर्थ की आरोपीला गुन्ह्याच्या शिक्षेपासून वाचवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या गुन्ह्यात सहाय्य करणं, मदत करणं, अशा प्रकारचा हा आरोप, हा सिरियस आरोप आहे. आता पोलिसांच्या याच्यामध्ये काय हलगर्जीपणा झाला आहे हे प्रथमतः त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट करावं लागेल. पोलिसांनी तशा प्रकारची फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली का? पोलिसांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यास टाळाटाळ केली का? पोलिसांकडे हे प्रकरण केव्हा आलं, आरोपी केव्हा सापडला, ही सगळी प्रश्नांवरती पोलिसांवरच्या कारवाईबद्दलचं अवलंबून असेल. परंतु आज या मितीस डॉक्टरांवरती कारवाई झाली म्हणून पोलिसांवरतीच व्हायला पाहिजे असं म्हणणं माझ्या मते थोडं धाडसाचं होईल. याला प्रामुख्याने कारण असं आहे की जो पुणे पोलीस आयुक्तांनी जो रिपोर्ट पाठवलेला आहे याच्याकरता की ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाकडे, त्यामध्ये त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे की ह्या बाल गुन्हेगाराचं, बाल आरोपीचं, त्याने जे वेगाने चालवून गाडी 2 जणांच्या जीवास मृत्यूस कारणीभूत आहे म्हणून त्याच्या विरुद्ध कलम ही लावावी, मोटर वाहतूक लावावी, IPC खाली लावा, अशा प्रकारचा रिपोर्ट त्यांनी दाखल केलेला आहे. याचाच अर्थ आता हा प्रश्न तपासला गेला पाहिजे की पोलिसांनी फिर्याद घेण्यास उशीर केला का, हा 1. 2 नंबर, पोलिसांना सदर गुन्ह्याची माहिती केव्हा मिळाली आणि मिळाल्यानंतर त्यांनी काय कारवाई केली? ड्रायव्हर जो बाल आरोपी चालवत होता तो त्यावेळेस इथे जागेवर हजर होता की पळून गेला होता? त्याला सापडण्यास मदत झाली का नाही, उशीर झाला का? हे सगळे बाब मला वाटतं पोलिसांना आपल्याला तपास करणं आवश्यक आहे. आणि म्हणून या क्षणी हे सांगणं बरोबर होणार नाही की डॉक्टरांवरती कारवाई झाली तशाच प्रकारची कारवाई पोलिसांवरती व्हायला हवी, हे म्हणणं चुकीचं ठरेल. बरं, पण सर तुम्ही सुरुवातीपासून चर्चेत नव्हतात त्यामुळे तेव्हा विचारलेला प्रश्न मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारते. काही गोष्टी या थेट नसतात, पण त्या गोष्टींचा अंगुली निर्देश एखाद्या गोष्टीकडे होतात. जसं या गुन्ह्यामध्ये, या केसमध्ये मुळात घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नियंत्रण कक्षाला याची माहितीच दिली नाही असा आरोप खुद्द पोलीस आयुक्तांनी करणं. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे गुन्हा घडल्यानंतर बऱ्याच वेळानंतर या आरोपीला रुग्णालयामध्ये पाठवणं मेडिकल टेस्टसाठी, जेव्हा की सकृतदर्शनी हे दिसत होतं. प्रत्यक्षदर्शींचं असं म्हणणं आहे की आरोपी दारूच्या नशेमध्ये किंवा नशेमध्ये होता. तो होता की नव्हता हे रिपोर्ट सांगू शकतात. पण अशी जर परिस्थिती असेल तर जाणून बुजून त्या आरोपीला मेडिकल टेस्टसाठी उशिरा नेणं हे एक प्रकारे या घटनेतले पुरावे नष्ट करण्याचा प्रकार नाहीये का? आता आपले 2 प्रश्न आहेत. पहिला आपला प्रश्न जो आहे तो संबंधित पोलीस तपासी अधिकाऱ्यांनी या संदर्भाची माहिती त्वरित कंट्रोल रूमला कळवली नाही. हा फौजदारी दंड संहितेने काही गुन्हा होत नाही. कंट्रोल रूमला कळवणं हा इंटरनल ब्रीच ऑफ रूल हा होऊ शकेल, पोलीस मॅन्युअलचा ब्रीच होऊ शकेल. आता प्रश्न असा आहे की पोलिसांना न कळवल्यामुळे ताबडतोब कंट्रोल रूमला काय त्याच्यामुळे नुकसान झालं आहे याचा देखील पोलिसांना शोध घ्यावा लागेल. आता दुसरा प्रश्न जो आहे की आपला दुसरा प्रश्न काय?
आरोपीला मद्यप्राशन केलेला आहे अशी शंका असतानाही लगेचच मेडिकल टेस्टसाठी न नेणं, उशीर करणं. याचं उत्तर असं आहे की आरोपीने मद्यप्राशन केलेलं आहे हे ज्या वेळेला अपघात झाला त्या क्षणी पोलीस तिथे हजर होते का, किंवा पोलीस आले त्यावेळेला आरोपी त्या गाडीमध्ये होता का, बाल आरोपी. आता हे गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजेत. म्हणून आज ते त्वरित त्याला वैद्यकीय न्यायाला पाहिजे, हे गेलं पाहिजे. आपण संशयावरून सुतावरून स्वर्ग गाठता येत नाही. नंबर 2, आता संशय असला, आपल्याला कितीही संशय आला असला, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सांगत होते की जर तो बाल आरोपी जर समजा हे असेल, मद्यप्राशन केलं असेल आणि पोलीस आले असेल आणि मग पोलिसांनी जर त्याला नेलं नसेल तर गंभीरपणे ही पोलिसांची चूक होऊ शकते. परंतु तसं आढळून आलं आहे का तपासामध्ये, हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणून पोलीस आयुक्तांनी त्या संबंधित पोलीस तपास अधिकाऱ्यांना काय चार्जशीट दिलेला आहे, त्यांच्यावर डिपार्टमेंटल इन्क्वायरी प्रपोज करतायत का फौजदारी दंड संहितेमध्ये याच्यामध्ये हे करतायत, हा भाग महत्वाचा आहे. परंतु मला असं वाटतं की पोलीस तपास अधिकाऱ्यांना त्यांनी काही त्यांच्या कर्तव्यात पालनामध्ये कसूर केली म्हणून त्यांना डिपार्टमेंट त्यांच्यावरती ऍक्शन घेऊ शकतात. परंतु त्याच्याकरता IPC खाली त्यांना गुन्ह्याखाली या क्षणी तरी पूर्ण माहिती आल्याशिवाय सांगणं कठीण होईल. बर, प्रवीण दीक्षित सर, या प्रकरणामध्ये एक गोष्ट दिसली जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ठरली, ते म्हणजे अपघात झाला, याच्यानंतर अपघातात असलेल्या आरोपीला तो बाल गुन्हेगार असल्यामुळे किंवा बाल आरोपी असल्यामुळे लगेचच त्याला जामीन मिळाला आणि त्यामुळे पुण्यामध्ये सर्वसामान्यांमध्ये एक प्रचंड असंतोष उफाळला. हा असंतोष इतका जास्त होता की स्वतः गृहमंत्र्यांना पुण्यामध्ये यावं लागलं आणि आयुक्तांसोबत एक पत्रकार परिषद घ्यावी लागली. आणि त्याच्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात जवळपास 3 ते 4 पत्रकार परिषदा घेतल्यात. हे इतकं जेव्हा पोलिसांना करावं लागतं त्यावेळेस एक पोलीस अधिकारी म्हणून तुम्हाला काय वाटतं की एका गुन्ह्यामध्ये इतकी एक्सप्लेनेशन्स का द्यावी लागतात पोलीस खात्याला? मी ह्याला उत्तर देण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करतो की आपण जे सांगितलं की कंट्रोल रूमला माहिती दिलेली नव्हती, परंतु जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यातून असं दिसतं की संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीस आयुक्तांनाच ही माहिती कळवलेली होती. आता त्यांनी कंट्रोल रूमला पण कळवायला पाहिजे हे खरं आहे, परंतु त्यांनी पोलीस आयुक्तांना म्हणजे जो तिथला सगळ्यात वरिष्ठ अधिकारी आहे, जो त्यात निर्णय घेणार आहे, त्यांना ही माहिती कळवलेली होती. आणि त्यामुळे कंट्रोल रूमला माहिती कळवली का उशिरा कळवली हा एक थोडासा गौण मुद्दा होईल. दुसरं गोष्ट अशी आहे की आता जे ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड त्याच्याबद्दल आपण जे प्रश्न विचारला तर त्याचे जे नियम आहेत ते नियम आपल्याला कल्पना आहेत की त्या ठिकाणी 2 तरी कमीत कमी सदस्य त्या बोर्डावरती असायला पाहिजेत ज्या वेळेला हा निर्णय दिला जातो. परंतु त्यात जे डॉक्टर धनवडे हे त्या ठिकाणी होते ते एकच सदस्य होते आणि त्यांनी घाईघाईमध्येच 30 मिनिटांमध्येच हे सगळं हिअरिंग संपवून निर्णय दिला की या जो कोणी बाल आरोपी आहे त्या बाल आरोपींनी 300 शब्दामध्ये निबंध लिहावा, 15 दिवस सोशल सर्व्हिस करावी, आणखीन काय काय त्यांनी गोष्टी सांगितल्या. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल देखील एक प्रश्नचिन्ह आहे की अशा प्रकारे त्यांना अधिकार नसताना सुद्धा त्यांनी स्वतःकडे हा अधिकार घेतला आणि तो अधिकार घेऊन काही जर आदेश दिलेला असेल तर तो एकतर बेकायदेशीर होता. दुसरं असं आहे की या डॉक्टर धनवडे यांच्याबद्दल सुद्धा बरेच काही पूर्वीचे प्रकार आता बाहेर यायला लागलेले आहेत की त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या होत्या आणि कशा प्रकारे तिथे पोस्टिंग मिळवलेली होती. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काय चौकशीमध्ये त्या बाहेर येत आहेत आणि जसशा त्या गोष्टी बाहेर यायला लागतील तसतशा त्या प्रसिद्ध होत आहेत आणि त्यामुळे वारंवार त्याच्या संबंधी कुठल्याही प्रकारचं एक संशय राहू नये म्हणून खुलासा करणं किंवा प्रेस कॉन्फरन्स घेणं हे आवश्यक होऊन जातं. ओके, म्हणजे तुम्ही पोलीस अधिकारी म्हणून किंवा या खात्यामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य सेवा दिली असल्यामुळे याचं समर्थन करताय. मात्र ही गोष्ट आपल्यापैकी कुणालाच नाकारता येणार नाही की पुणे पोर्शे अपघात प्रकरणानं जे सत्य समोर आणले किंवा ज्या बाबी समोर आणल्यात त्यामुळं सगळ्याच व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेली आहेत. आणि त्यातली दुर्दैवाची बाब अशी आहे की या सगळ्या प्रश्नांची योग्य उत्तरं जर जनतेला मिळाली नाहीत तर तो खात्यांवरचा, व्यवस्थेवरचा अविश्वास वाढवणारी बाब असेल आणि ते लोकशाही प्रधान समाजासाठी परवडणारं नक्की नसेल. आजच्या चर्चेमध्ये आपण दोघेही मान्यवर सहभागी झालात.
तुमच्या इतक्या अनुभवांवर आधारित सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत, काही बाबती आमच्यासाठी स्पष्ट करून सांगितल्यात, त्याबद्दल आपल्या दोघांचेही मनःपूर्वक आभार.